पिंजरा पिंजरा रे। वीर आनंदीला डिवोर्स द्यायला तयार झालाय आणि त्याने गोरख काकाला सुद्धा ठणकावून सांगितलंय। नारायणी या सगळ्याशी गोरखचा काय संबंध? मम्मा, अगं वीरलाच नाही तर सगळ्यांनाच असं वाटतं की गोरख काका या दोघांचा डिवोर्स होऊ देणार नाही म्हणून। पण वीरने तर त्यांना ठणकावून सांगितलंय की कितीही काही झालं, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी आनंदीला डिवोर्स देणारच। आय एम सो हॅपी मम्मा। बरं नारायणी, गोरखचं काय करायचं ते मी बघून घेते, तू वीरवर लक्ष ठेव। ठीक आहे मम्मा, डोंट वरी। फोन ठेवते। आलोच। त्या पोरीपासून वीरला जर का डिव्होर्स हवा असेल तर तू त्यात मोडता घालू नकोस अशी मी तुला हात जोडून विनंती करते। विनंती? तू काय वेडा वगैरे समजलीस का मला? हा? नाही, वीरला आनंदीला डिवोर्स द्यायचा आहे का नाही हा त्या नवरा बायको मधला मामला आहे। मी कशाला मध्ये पडू त्याच्यात? त्या आनंदीला कधी पाठवणार आहात फार्म हाऊस वर? बघा मिसेस, जोपर्यंत तो गोरख इथं आहे तोपर्यंत आपल्याला सगळं सांभाळून करायला पाहिजे, नाही ते हे जाईल फार्म हाऊसवर ना आपण डायरेक्ट चंद्रपूरच्या जंगला। ते काय मला ठावं नाही। तिला पाठवून द्या घरातनं बाहेर, अंदाजाला बायको आणा आता। मी पण तोच विचार करतोय, पण आपल्या गजा शेडला बायको कशी हवी? लक्ष्मीचं बोट धरून येणार आहे। खूप राजकीय बॅकग्राऊंड असलेली, खूप खानदानी, खूप श्रीमंत आणि खूप बिंडोक पोरगी गजाला बायको म्हणून पाहिजे, आणि यामध्ये मी कोणाचंही ऐकणार नाही। पण अशी पोरगी तुम्हाला मिळणार कुठं? नारकरला सांगितलंय पोरगी शोधायला, तो अशीच पोरगी शोधणार आहे। मी तुमच्या गावात चांदणी लॉज आहे ना, तिकडे थांबणार आहे। येशील तिकडे? या तुम्ही इथे आणि आल्यावर फोन करा। हो, मी येतोच आणि फोन करतोच। तू ये हा, आपण भेटूया नक्की। हा, बाय। आणि हॅलो, मी माझ्या कामासाठी नाही आले, मी वीर दादाला भेटायला आले। जीभ हासडून हातात देईन तुझ्या। कशाला भेटायचंय त्याला? हा, कशाला भेटायचंय? लय शानपणा शिकवत होतीस, माझ्या हाताला पोलीस घेऊन आली होतीस का? तर म्हणे मी सावकारच्या नावाखाली गावातल्या लोकांना लुबाडतो। अरे, 4 बुक काही शिकली नाही, स्वतःला बालिष्ट समजायला आले का? चालतोय का ना? तात्या, हो, यांचंच खरंच काम आहे तिच्याकडे। ती सुप्रिया आहे आणि मी माझ्या यावरात पडायचं नाही। हा देशमुख वाडा आहे, अनाथाश्रम नाही। तमासगिरी आणि भिकाऱ्यांच्या पोरींसाठी उघडलेला। चला निघायला। हो मिसेस, आत्ताच्या आता या पुरीला धक्के म्हणून घराच्या बाहेर काढा। चायला लय झालं चांगल्या माणसारखं वागणं। सुपे, कशाला आलीस बाई या घरात? हा, जा आता आपल्या घरी जा आणि पुन्हा या वाड्यावर फिरकू नकोस बरं।